तर गाईज मी आज मस्त सकाळी उठली वगैरे, मस्त अभ्यास केला 3 तास आणि मग आता मी खाली आली होती हॉलमध्ये 12 वाजता. तर तेव्हा मम्मी बाहेर चालली होती. मग मम्मी बोलली लादी आणि काहीतरी तुझ्यासाठी बनवून घे. मग मी मस्तपैकी मसाला भात बनवायचं ठरवलं आणि त्यासोबत काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं असं मी ठरवलं. तर मी कांदा घेतला, त्याच्यामध्ये सगळं भजीचं सामान वगैरे टाकून घेतलं, मसाले वगैरे. आणि मग भजी एक्सपेरिमेंटली खूप छान झाली होती. बिकॉज त्या दिवशीची भजी थोडी मला एवढी आवडली नाही, बट या डाव्याची भजी खूप मस्त झाली होती गाईज. आणि मग पप्पा आले होते, पप्पांनी आणला होता मस्तपैकी बल्ब, बिकॉज आमचा बल्ब गेला होता रूममधला. मग बल्ब वगैरे लावलं. मग त्यानंतर जेवण वगैरे झालं मस्त पप्पांसोबत आणि जेवण खूप छान होतं. आणि त्यानंतर भांडी वगैरे घासायला घेतली मी. भांडी वगैरे घासून झालं माझं परफेक्ट काम असं मला, म्हणजे तिथल्या तिथं ती वस्तू ती झालीच पाहिजे, नाही तर माझी चिडचिड होते. मग पटापट भांडी वगैरे घासली आणि गाईज मी ना म्हणजे स्किनवर एवढं लक्ष नाही तेवढं मी सिंकवर लक्ष देते, का तर सिंक असं चकाचक दिसलं पाहिजे, जरी फेस नाही दिसला तरी. मग भांडी वगैरे सगळी लावून घेतली मी आणि मग तेवढ्यात मम्मी आली. मम्मीला जेवण दिलं मी आणि मम्मी बोलते खूप मस्त झालं आहे भजी. मग त्यानंतर क्लासला वगैरे गेली. क्लासमध्ये जाऊन ना मी एक सम सॉल्व केला, ते तुमच्यासाठी पण मला शेअर करायचं होतं, की जे कॉमर्सवाले आहेत ना त्यांची एक वेगळी सॅटिस्फॅक्शन असते का टॅली झाल्यावर जो सम खूप हॅपीनेस भेटतं, तसं माझं झालं. त्यानंतर मी दुकानात गेली, मला काही सामान घ्यायचं होतं, टिश्यू पेपर वगैरे, ते घेतलं. पप्पांसोबत सामान घेतलं दुकानाचं आणि मी घरी आली. मला खूप जास्त गार वाटत होतं, बिकॉज एवढं गार पडलेलं ना बिलकुल मला आवडली नाही, बिकॉज मी कधी खातच नाही, फर्स्ट टाईम आणले होते. त्यानंतर मस्तपैकी अभ्यास वगैरे केला आणि मम्मीसोबत खाली जेवायला गेली होती. आणि आजसाठी एवढंच. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.